येवल्यामध्ये मकर संक्रांत सण 3 दिवसीय पतंग उत्सव म्हणून साजरा होतो। मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी पतंग उडवून हा सण साजरा करतात। पतंग उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशभरातनं पतंगप्रेमी येवल्यामध्ये दाखल झालेत आणि दुबईतनं आलेले नागरिकांनी सुद्धा यावेळी पतंगबाजीचा आनंद घेतलाय। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मकर संक्रांती हा दिवस येवलेकरांचा इतका मोठा दिवस आहे की सगळे त्या दिवसाची सगळेजण वाट बघत असतात। आम्हाला खूप छान वाटतं की पतंगीचा हा नाद आम्हाला लहानपणापासून लागलेला असतो आणि तो दिवस कधी येईल म्हणजे आम्ही त्याचा मूड पण बघत की नाही का 12 महिने चालूच असतं हा पतंगीचा आणि जेव्हा हे 3 दिवस येतात तेव्हा खूप धमाल मस्ती होते, डीजे वगैरे खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे आणि खूप छान वाटतं की बाहेरून सुद्धा पाहुणे येतात आपल्या येवलेकरांचा हा सण बघण्यासाठी, तर मजा येते। आज मकर संक्रांतीचा सण आपण पाहत आहात की सर्व टेरेसवर आज खूप जल्लोषात पतंग हा सण साजरा केला जात आहे। तसंच आम्ही महिला वर्ग घरातील सर्व कामे आटपून आमचा सण साजरा करून लवकरात लवकर गच्चीवर येऊन या पतंगाचा आनंद घेत आहोत। तसंच आमची पतंग म्हणजे आमची येवल्याची शान आहे। येवल्याची पतंग, येवल्याची पैठणी, येवल्याचा भत्ता, येवल्याचं काय म्हणून नाही तर येवले ह्या शहरात मकर संक्रांत खूप मोठ्या प्रकारात साजरी केली जाते। ये संक्रांत के दिन हर साल आता हूँ मैं यहाँ पे। आज दुबई से भी आता हूँ घर पे। मैं 40 गाँव में था और भाई बहुत इंजॉय करता है, मेरे को बहुत अच्छा लगता है। इसके वजह से अच्छा लगता है, बहुत अच्छा लगता है। कैसे 3 दिन रहते? 3 दिन पूरे 3 दिन 3 दिन संक्रांत पतंग उड़ा है क्या? फर्स्ट डे सेकंड डे लास्ट डे 3 दिन रहता हूँ, पूरा एंजॉय करता हूँ यहाँ पे। पतंग उड़ाना, ये उड़ाना, खाना पीना। दुबई में है कैसा पतंग का उत्सव? नहीं कोई नहीं, वहाँ पे कुछ नहीं है। ये फेस्टिवल के लिए मैं खास दुबई से भी आता हूँ और 40 गाँव से भी यहाँ पे आता हूँ और हर साल फिक्स ही है ये सब। बहुत इंजॉय करते हैं, पूरा काम छोड़ के भाई यहाँ पे ऐसा इंजॉय करने आता हूँ खास करके।